राज्यात कपाशीच्या HTBT हर्बिसाइड टॉलरंट बियाण्यांची बेकायदेशीर तस्करी झपाट्याने वाढत असून या तस्करीमागे गुजरात व मध्य प्रदेशातील टोळ्यांचे कनेक्शन स्पष्टपणे उघड झाले आहे। यंदा केवळ 3 जून 2025 पर्यंत राज्यात तब्बल 33 ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। विशेषतः नाशिक विभागाने सुमारे 56 लाख रुपये किमतीचे बोगस बियाणे जप्त करून कठोर कारवाई केली आहे। या पार्श्वभूमीवर कृषीरत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी सच्चिदानंद काळे यांनी स्पष्ट मत मांडले आहे। शेतीच्या गरजा लक्षात घेऊन निर्णय का घेत नाहीत? तंत्रज्ञान हवेच, पण ते कायदेशीर मार्गानेच पोहोचले पाहिजे। गरजू शेतकऱ्यांची फसवणूक होते हे पूर्णपणे अयोग्य आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले। बोगस HTBT बियाण्यांची विक्री पावतीविना गुप्तपणे खासगी टुरिस्ट गाड्यांमार्फत आणि बोगस पॅकिंगद्वारे केली जात आहे। यामध्ये दुसरी, तिसरी, 5वी, 7वी पिढी अशा बनावट नावाखाली बियाणे विकले जात असल्याचे आढळून आले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, कर्जफेड आणि आर्थिक नियोजन धोक्यात येत आहे। केवळ 20% लोकांचे बेकायदेशीर व्यवहार संपूर्ण यंत्रणेला संशयाच्या भोऱ्यात टाकतात। यामुळे 80% प्रामाणिक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे असा स्पष्ट इशारा सच्चिदानंद काळे यांनी दिला। या संपूर्ण प्रकरणात अमरावती विभागाची भूमिका अत्यंत शंकास्पद व निष्क्रिय असल्याचे स्पष्ट दिसते। बोगस बियाणे विक्रेत्यांवर कोणतीही ठोस कारवाई न करता काही इमानदार कृषी निविष्ठा विक्रेत्यांना मात्र तपासाच्या नावाखाली जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे। प्रशासनाकडून काळाबाजार करणाऱ्यांना दुर्लक्ष किंवा पाठिंबा मिळत असल्याचे संकेतही आहेत। काही ठिकाणी तर गुणनियंत्रण अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत। या बेकायदेशीर तस्करी मागे राजकीय वरदहस्त असल्याची कुजबूज सुरू असून प्रशासन मात्र कोणताही राजकीय हस्तक्षेप असल्याचे नाकारते। तरीही कार्यपद्धतीतील विसंगती व निवडक कारवाया या संशयास अधोरेखित करतात। निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक सुनील बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक विभागात गुप्त पथकांमार्फत मोहिमा राबवण्यात येत असून अहमदाबादहून येणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवून बोगस बियाण्यांची वाहतूक थांबवण्याचे धाडसपूर्ण प्रयत्न करण्यात आले आहेत। बियाण्यांच्या विक्रीसाठी कायदेशीर व पारदर्शक व्यवस्था आवश्यक आहे। योग्य वेळी दर्जेदार बियाणे मिळाले तर बेकायदेशीर तस्करीवर नियंत्रण ठेवता येईल, अन्यथा नकली मालाचे जाळे अधिक वाढेल असा इशाराही त्यांनी दिला। ही परिस्थिती केवळ कृषी तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीतील त्रुटीच नव्हे तर शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेवर गदा आणणारा गंभीर प्रश्न आहे। प्रशासनाची एकसंध आणि पारदर्शक भूमिका तसेच राजकीय हस्तक्षेपावरील नियंत्रण अत्यंत गरजेचे आहे। सरकारने याकडे तात्काळ लक्ष देऊन ठोस पावले उचलावीत हीच सर्वसामान्य शेतकऱ्यांची आणि खऱ्या अर्थाने कृषी सेवकांची मागणी आहे। शेवटी प्रश्न असा उरतो, खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी सरकार यावर काही उपाययोजना करेल का, की नुकसान आधीच होऊन गेले आहे?